लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की माननी आणि विक्रम या चौघांना शोधत इथं आलेले असतात. आता हे सर्वजण इथे एक बसलेले असतात छान अशा गप्पा मारत. तेव्हा इथे विक्रम म्हणत असतात, मी तुला म्हटलं होतं ना पोरं यव्हाना नसतील झोपली. तेव्हा इथे खरं तर सगळेच म्हणतात, काय चाललंय तुमचं, कशाबद्दल तुम्ही बोलताय. तेव्हा इथे माननी म्हणत असते, अरे मला काय वाटलं तुम्ही झोपले असतील आतापर्यंत. तेव्हा इथे विक्रम म्हणतात, यांचे काय झोपायचे दिवस आहेत का, आता तर यांचे जागरणाचे दिवस आहेत. तेव्हा इथे माननी म्हणते, गप्प बसावं, तुमचं झालं सुरुवात आता. आणि हो पोरांनो, चला बरं झोपा तुम्ही. अरे तुम्ही जर नाही झोपले तर तुमचे डोळे सुचतील सगळे आणि तुम्ही किती घाणेरडे दिसताल उद्या. चला चला झोपा. तेव्हा इथे विक्रम काय बोलती तू माननी, आता बघ बरं, आता त्यांना जागरण तर करावंच लागणार ना, कारण की तूच लग्न झालं की म्हणशील की पाहणा वगैरे हलवा. तेव्हा मग त्यांना जागरण नाही केलं तर कसं होईल सांग बरं. तेव्हा इथे माननी म्हणते, तुम्ही गप्प बसावं, तुमचं तर कुठेही सुरू होता तुम्ही, असं म्हणून आता माननी ह्या चौघांना देखील म्हणते, ए पोरांनो जा तुम्ही झोपा आता, चला संगीत येऊ द्या, नाहीतर तुमच्या झोपा अजिबात व्हायच्या नाही. आपल्या आपल्या रूममध्ये जायचं आणि जाऊन झोपायचं. आता खरं तर हे चौघही जण आता ते बाय म्हणून तिथून गुड नाईट म्हणून गेलेले असतात. आता इथे खरं तर माननी विक्रमला म्हणत असते, सर्व काही पार पडेल ना व्यवस्थित, उद्या संगीत आहे, परवा लग्न आहे, काही होणार तर नाही ना. तेव्हा इथे विक्रम म्हणत असतात, अजिबात तू असा विचार करू नको, सर्व काही छान होईल, चल 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 झोपायला. नाहीतर ह्या पोरांनी जर आपल्याला बघितलं ना तर म्हणतील हे लवबर्ड सर आणखी देखील इथेच उभा आहेत, असं म्हणून खरं तर हे दोघे आता त्यांच्या रूममध्ये गेलेले असतात. आणि इकडं ती रम्या जी उभा असते खरं तर ती सर्व काही इथे ऐकत असते, कारण की तिने हे ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी ते टेबल खाली तिने एक मायक्रोफोन ठेवलेला होता. त्यामुळे सर्व काही बोलणं इथे ती तिच्या मोबाईलमध्ये इथे ऐकत असते. आता सर्वजण इथून निघून गेल्यानंतर खरं ती तिथे जाते आणि ते मायक्रोफोन इथे काढून घेते. आता इथे रम्या ही खरं तर ज्या ठिकाणी संगीत होणार असतं त्या स्टेजवर गेलेली असते आणि हातात माईक घेतलेला असतो आणि माईक घेऊन म्हणत असते की जरा जरा पुढचं पाऊल सावकाश टाका, पुढे धोका आहे, असंही ते स्वतःच्या मनाला म्हणत असते. आणि तिचा चेहरा असा दाखवलेला असतो जणू आता ही काहीतरी ते करणारच आहे. आता इकडे ही रम्या काय करते हे तर आपल्याला पुढे पाहायलाच मिळेल. आता इकडे दुसऱ्या बाजूला लगेच आता सकाळ झालेली असते आणि यूथ म्हणत असतो, सर्वांचं इथे स्वागत आहे आपल्या पार्थ काव्य आणि जीवानंदिनीच्या ह्या संगीत सोहळ्यात. आता खरं तर यूथ असं म्हटल्याबरोबर इकडनं एंट्री झालेली असते, ती म्हणजे पार्थ काव्य आणि जीवानंदिनी. आता खरं तर हे सर्वजण फार असे सुंदर इथे दिसत असतात. आता हे खरं तर एका बाजूला इथे आता काव्या पार्थ बसलेले असतात आणि दुसऱ्या बाजूला इकडे जीवा आणि नंदिनी बसलेले असतात. आता यांनी तर बसून घेतलेलं असतं. आता इकडे खरं तर यूथ स्टेजवर म्हणत असतो, आज आहे तुमच्या सर्वांचा संगीत सोहळा, असं हे खरं तर ह्या सर्व चौघांना म्हणत असतो तो. पण तुमच्यासाठी आज आहेत भन्नाट असे काही सरप्राईज. आता यूथने असं म्हटल्याबरोबर इथं आलेला असतो तो म्हणजे काना. आता कानाचं खरं तर सगळ्यांनीच इथं छान असं स्वागत केलेलं असतं. आता इथे यूथ कानाला म्हणत असतो, काय चाललंय, लाईट कसं काय गेली. तेव्हा इथे काना म्हणतो, ज्या ठिकाणी खरं तर काना आहे ना त्या ठिकाणी जास्त अंधार टिकू शकत नाही, असं म्हणून खरं तर इथे लगेच लाईट आलेली असते. आता यूथ इथे काहीतरी बोलायच लागलेला असतो तेव्हा लक्षात येतं, माझा माईक कुठे गेला आहे. तेव्हा इथे काना म्हणतो, अरे ज्या ठिकाणी काना आहे का तिथं लोणी चोरीला जाऊ शकतं, दही चोरीला जाऊ शकतं, तर माईक तर जाणारच ना. असं म्हणून खरं तर कानाने कोटच्या खिशातून इथे खरं तर तो माईक काढलेला असतो. तेव्हा इथे यूथ म्हणतो, काय यार हे असं. तेव्हा इथे काना म्हणतो, आता मी सगळे काही इथून पुढचे संगीताचे सूत्र माझ्या हातात घेतो, तू जा जरा भांग पाडून ये. तेव्हा इथे यूथ म्हणतो, काय चाललंय हे. आता इथे जीवा आणि पार्थला तुमचाच मित्र आहे ना, हां बरोबर, मग हे असं असणारच, असं म्हणून यूथ आता इथे समोर बसलेला असतो. तेव्हा इथे काना म्हणत असतात, हॅलो हॅलो हॅलो. तेव्हा इथे माईक चालत नसतो. तेव्हा इथे काना म्हणतो, काय झालं माईक का चालत नाही. तेव्हा इथे इकडनं येते ती म्हणजे सखी आल्याबरोबर म्हणत असते की माईक चालणार तरी कसा, बॅटरी कुठे आहे त्याच्यात, असं इथे कानाला म्हणत असते. तेव्हा इथे खरं सखी सगळ्यांना स्वतःची ओळख करून देते, मी सखी आहे. आज ना मी नवऱ्याच्या माझ्या पावलावर पाऊल ठेवलं आहे, त्याने माईक चोरला आणि मी त्याची बॅटरी चोरली. सखीने असं म्हटल्याबरोबर खाल्लं काव्या म्हणत असते की कमाल कमाल सखी, एक नंबर. आता इथे काना लगेच सखीला म्हणतो, बघ तुझं कौतुक करतात ते, असे बी लहान मुलीचं कौतुक वाटत असतं थोडंफार. तेव्हा इथे सखी थोडी चिडलेली असते. सखी म्हणत असते की ए हापचड्डी, जास्त बोलायचं नाही तू. तेव्हा इथे कानाला म्हणतो असतो की
अहो असं काय करताय सगळ्यांसमोर मला असं हाफचड्डी वगैरे काही म्हणू नका. तेव्हा इथे खरं तर सर्वजण हसलेले असतात. जेव्हा म्हणत असतो की आम्हाला ऐकायला आला सर्व काही. तेव्हा इथे सखी म्हणत असते की मी म्हणणार हाफचड्डी, हाफचड्डी, हाफचड्डी असं सगळ्यांसमोर इथे ओरडून सखी म्हणत असते. तेव्हा सगळेजण इथे फार हसत असते. तेव्हा इथे काना खरं तर जीवा आणि पार्थला म्हणत असतो की ह्याला काहीतरी सांगा बरं कुणीतरी. तेव्हा इथे खरं तर सखी म्हणत असते त्यांना काय सांगता, त्यांच्या बायका देखील असंच काहीतरी त्यांना बोलत असतील. तेव्हा इथे काना म्हणत असतो की काहीतरी काय नेमकं काय बोलतात असं इथे म्हटल्याबरोबर सखी ते खरं बोलणारच असते. तितक्यातच इथं आलेले असतात ते म्हणजे ऊर्जा आणि शौर्य. आता हे आल्याबरोबर म्हणत असतात की कुणीतरी आर्टिटिक बोका देखील म्हणतं आणि कुणीतरी पसारेवाला देखील म्हणतं. असं म्हटल्याबरोबर सर्वच इथे फार हसलेले असतात. तेव्हा इथे खरं तर ऊर्जा आणि जी शौर्य असतो तो इथे म्हणत असतो आता आम्ही स्टेजवर आलोत ना, खरं तर सखी आणि काना तुम्ही थोडे बाजूला व्हा. आता इथे हे ऐकल्याबरोबर खरं इथे सखी म्हणत एक मिनिट हे काय म्हणताय तुम्ही, इथे काय पुढे पुढे करायला हे काय कोर्ट आहे का. आता हे सखीचं बोलणं ऐकून इकडे शौर्य म्हणत असतं ओ मॅडम, कोर्ट स्वतः घाबरते ऊर्जा शिंदेला. कोर्टात ऊर्जा शिंदेशी वाद करायचा नाही आणि कोर्टाबाहेर नाद करायचा नाही असं म्हटल्यावर खरं तर सर्वांनी ज्यांच्यासाठी इथे छान अशा टाळ्या वाजवलेल्या असतात. यांचं दोघांचं बोलणं ऐकून खरं इथे कान्हा सखीला म्हणत असतो की निव्वळ बालिशपणा आहे ह्यांचा, लहानत आणखी लग्न वगैरे झालंय का तुमचं. तेव्हा इथे शौर्य आणि खरं ऊर्जा नाही आमचं लग्न वगैरे झालेलं नाही. तेव्हा इथे कान्हा म्हणा हा मग तुमचं लग्न वगैरे नाही झालं तर आज आम्ही अँकरिंग आम्हीच करणार असं म्हणून खरं तर शौर्य आणि इथे ऊर्जाला त्यांनी इथून लावलेलं असतं. आता इथे खरं अँकरिंग करत असतात ते म्हणजे सखी आणि कान्हा. इथे खरं तर कान्हा म्हणत असतो उद्या आता इथे खरं तर देशमुखांच्या मुलांचं आणि मोहितेंच्या मुलींचा लग्न सोहळा इथे पार पडणार आहे आणि हे सर्व कुणामुळे होते हे असं मला तर वाटतंय त्यांच्या आईवडिलामुळे. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना लहानाचं मोठं केलं, त्यांचं शिक्षण केलं, अगदी त्यांचं लंगोट देखील धुतलं असं म्हटल्याबरोबर इथे सखी म्हणत अरे काय चाललंय तुझं, अरे तू कान्हाच म्हणून काय अख्खं महाभारत इथे सांगणारच का सर्व काही, अरे आपण ज्यासाठी जमलोय त्याच्याबद्दल काही सांगूया ना आपण असं इथे सखी म्हणत. आता इथे सखी म्हणत असते आपण या संगीत सेरेमनीला सुरुवात करत आहोत आईबाबापासून. आता इथे येणार आहेत मुलींचे आईबाबा असं म्हटल्यावर खरं तर सर्वजण आता इथे यांचं स्टेजवर इथे स्वागत करणार असतात. आता इथे हे दोघे स्टेजवर जाणार म्हटल्यानंतर खरं सखी आणि कान्हा त्या स्टेजवरनं इथे आता बाजूला झालेले असतात. इथे आता खरं तर यांच्या डान्सला इथे सुरुवात होणार असते. आता इथे खरं तर सुरुवातीलाच इथे धनंजय खुर्चीवर बसलेले असतात. खरं तर यांच्या गाण्याचे बोल असतात ते म्हणजे कुंजावनाची सुंदर राणी रूप तुझे हे अंतरयामी, हे गाण्याचे त्यांच्या बोल असतात. खरं तर हे दोघेही इथे फार छान असे दिसत असतात, सुंदर असे इथे दिसत असतात. शारदा देखील इथे फार सुंदर दिसत असते. दोघांनी देखील इथे छान असा परफॉर्मन्स इथे केलेला असतो. म्हणजे या संगीत सोहळ्याला त्यांनी 4 चांद इथे लावलेले असतात. आता यांचा परफॉर्मन्स झाल्यानंतर खरं हे दोघे येतात स्टेजवरनं खाली आले असतात. त्याचबरोबर खरं इथे काव्या आणि नंदिनी इथे धनंजयला आणि शारदाला कडकडून मिठी मारत असतात, त्यांचं इथे कौतुक करत असतात. खरं तर आतापर्यंत असं कधीच वाटलं नव्हतं की हे दोघे असा छान असा इथे परफॉर्मन्स करतील म्हणून. आता खरं तर इथे शारदा आणि धनंजय देखील फार खुश असतात. जीवाने देखील इथे धनंजयला छान अशी इथे मिठी मारलेली असते आणि पार्थने देखील धनंजयला मिठी मारलेली असते. म्हणजे छान असा हा पहिला परफॉर्मन्स इथे मस्त असा झालेला असतो. आता इथे खरं तर स्टेजवर एंट्री होते ती म्हणजे शौर्य. आता शौर्य आल्याबरोबर म्हणत असतो की तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की हे कान्हा आणि सखे गेले तरी कुठे. तेव्हा सगळेजण म्हणतात हो ते गेले तरी कुठे. तेव्हा इथे शौर्य म्हणत असतं अरे ते इथे पाठीमागे भांडत बसले, काय मॅरिड कपलत नाही यार, खरं नुसते भांडत राहतात. अरे माणसाने प्रेम केलं पाहिजे, प्रेम ही भावना किती निराळी आहे. मी थांबा तुम्हाला प्रेमाचं जरा महत्त्व समजावून सांगतो असं इथे म्हटल्याबरोबर इथे येते ती म्हणजे ऊर्जा. आता ऊर्जा आल्याबरोबर इथे खरं तर शौर्यला म्हणत असते गप्प बस रे शौर्य, तू जिथे तिथे प्रेम 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 सगळं प्रेमच म्हणतो. अरे त्यांचं लग्नानंतरचं प्रेम ऑलरेडी झालेलं आहे. हे बघ आता आपण खरं तर काव्या पार्थ आणि जीवानंदिनींच्या या संगीत सोहळ्यासाठी आलोत ना, तर या परफॉर्मन्सबद्दल बोलूया ना असं इथे खरं तर ऊर्जा म्हणत असते. तेव्हा इथे शौर्य म्हणत हो अगदीच त्याबद्दलच बोलूया, खरंच परफॉर्मन्स भारी असा झालेला आहे. म्हणजे मुलीकडल्यानी छान असा इथे परफॉर्मन्स केलेला आहे. तेव्हा इथे खरं ऊर्जा म्हणते तू काय म्हणतो मुलीकडल्यानी, इथे मुलाकडले देखील कमी नाहीत. इथे आता परफॉर्मन्स होणार विकी आणि मनूचा असं म्हटल्याबरोबर सगळ्यांनीच त्यांच्यासाठी छान अशा इथे टाळ्या वाजवलेल्या असतात. आता इथे खरं तर ऊर्जा आणि शौर्य म्हणत असं चला आता परफॉर्मन्स होणार आहे त्यामुळे आपण खाली जाऊया असं म्हणून हे दोघे आता इकडनं खाली आलेले असतात आणि इकडनं एंट्री होते ती म्हणजे माननी आणि विक्रम. आता हे दोघे स्टेजवर आल्याबरोबर इथे विक्रम खरं माननीचा हात धरतात आणि यांची दोघांची इथे जुगलबंदी सुरू होते. आता इथे खरं तर विक्रम आणि माननीचा छान
असा परफॉर्मन्स होणार असतो. इथे खरं तर आता त्यांच्या गाण्याचे बोल असतात ते म्हणजे गोमसंगतीने तू माझ्या येशील का, हे गाण्याचे बोल असतात. हे दोघांनी छान असा इथे परफॉर्मन्स केलेला असतो. माननी तरी ते कमाल अशी सुंदर इथे अशी दिसत असते. म्हणजे आता यांचा खरं तर छान असा परफॉर्मन्स इथे झालेला असतो. आता हे दोघेही इथं स्टेजवरनं खाली आलेले असतात. आल्याबरोबर खरं जीवा आणि पार्थ, काव्या, नंदिनी सर्वजण इथे छान अशी यांना मिठी मारत असतात. छान त्यांचं इथे कौतुक करत असतात. यांचा आता इथे परफॉर्मन्स झालेला असतो. त्याबरोबर इथे दुसऱ्या परफॉर्मन्सचे अँकरिंग करण्यासाठी आलेले असतात ते म्हणजे सखी आणि ऊर्जा. आता इथे खरं तर सखी आणि ऊर्जा छान असं इथे माननी आणि विक्रमचं कौतुक करत असतात. खरं इथे ऊर्जा म्हणत असते, खरंच काका काकू तुम्ही असे किती कमाल आणि क्यूट दिसत होतात असं इथे ऊर्जा म्हणत असते. त्याचबरोबर इथे सखी देखील, खरं सांगू का तुला ऊर्जा, खरं काकूने जो काही ठुमका मारला ना तो खरं मला जाम असा आवडलेला आहे. तेव्हा खरं तर सगळेजण इथे माननी आणि विक्रमकडे पाहत असतात ना. माननी ते लाजून खरं लाल झालेले असते. ऊर्जा म्हणत असते, बघ एकंदरीत काय तर मुलीना जरा मुलांपेक्षा जास्तच जरा वरचढ असतात. तेव्हा इथे सखी देखील म्हणते, मुलं देखील कमी नाहीत बरं का, मुलं देखील इथे छान असा परफॉर्मन्स करणार आहेत. तेव्हा इथे विक्रम खाल्लं म्हणत असतात, हो मला जर आणखी म्हटलं ना गाण्यावर परफॉर्मन्स कर तर मी आणखी एका गाण्यावर डान्स करू शकतो बरं का, असं इथे विक्रम देखील म्हणत असतात. तेव्हा इथे खरं तर पुढचा परफॉर्मन्स होणार असतो तो म्हणजे यूथ, काना आणि शौर्यचा. आता या तिघांची एंट्री इथे स्टेजवर झालेली असते. त्यांच्या गाण्याचे बोल इथे असतात की आली या गावात अजब वरात, ह्या गाण्यावर त्यांचा इथे डान्स असा होणार असतो. छान असा इथे डान्स यांनी केलेला असतो. म्हणजे काय, या संगीत सोहळ्याला यांनी 4 चांद इथे लावलेले असतात. आता खरं तर यांचा हा परफॉर्मन्स 1-1.5 मिनिटाचा इथे झालेला असतो. आता त्यांचा परफॉर्मन्स झाल्यानंतर सगळ्यांनी त्यांच्यासाठी छान अशा इथे टाळ्या वाजवलेल्या असतात. त्यांच्या डान्सचं इथे कौतुक केलेलं असतं. आता इकडे खरं तर रम्या दुसऱ्या बाजूला छान अशी तयार होत असते. सुंदर अशी इथे रम्या दिसत असते. तेव्हा इथे खरं वसू येते. वसू आल्याबरोबर म्हणत असते की काय एवढी तयार का होतीस आणि तू काय आता त्या पारच्या संगीतामध्ये देखील जाणार आहेस का. तेव्हा इथे रम्या म्हणते, फक्त जाणार नाही मी डान्स सुद्धा करणार आहे. तेव्हा इथे वसू म्हणत असते, रम्या हे बघ हे सगळं करताना तुला त्रास होत नाही का गं, तू काय करतेस बाळा, सांग ना मला, सांग ना तुला काय झालंय नेमका. तेव्हा इथे रम्या म्हणते, काय झालंय म्हणजे तू असं का म्हणतेस आई. तेव्हा इथे वसू, हे बघ रम्या काही दिवसापासून मी तुला बघते, वरवर जरी तू शांत दिसत असली तरी तुझं काहीतरी नक्की मनात चालू आहे. मला सांग बरं बाळा नेमकं काय चाललंय तुझं, असं इथे वसू म्हणत असते. हे वसूचं बोलणं ऐकून रम्या म्हणत असते, आई खरं तर तू अजिबातच माझी काळजी करून नकोस, खरंच माझा प्लॅन जो आहे ना तो लॉंग टर्मसाठी आहे. चला आपण आज संगीताचं बोलूया, तू माझ्यासोबत आज डान्स करते का, असं ते रम्या म्हणते. तेव्हा वसू म्हणते, काय चाललंय रम्या तुझं. तेव्हा रम्या म्हणते, अगं बघा माझं लग्न असताना आपण एकत्र डान्स नाही करू शकत, आज चान्स आहे तर चल ना मग आपण डान्स करूया ना, असं ते रम्या म्हणते. तेव्हा वसू म्हणत असते, काय चाललंय रम्या तुझं, सांग बरं, आपण आता डान्स तरी ठरवला आहे का, स्टेप तरी केलेला आहेत का, मग कसं करणार डान्स सांग बरं. तेव्हा रम्या म्हणते, अगं काय त्याला एवढं टेन्शन घेतेस तू, मी जसं करते तसं तू माझ्या फॉलो कर फक्त टिप्स, आणि मी गाणं देखील शोधलेलं आहे, चल चल मी जाते आता, तू लवकर ये तयार होऊन, असं इथे रम्या म्हणून निघून गेलेली असते. आता इथे वसू, अगं रम्या ऐक तरी ना माझं, असं म्हणत असते. मात्र रम्याने इथे वसूचा खरं शब्द ऐकलेला नसतो. तिने खरं तरी ते काढता पाय घेतलेला असतो. खरं आता इथे वसू विचारच करत असते, हिने गाणं नेमकं कोणतं काढलं असेल आणि काय केलं असेल, असा इथे प्रश्न रम्या वसूला पडलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका. पुढील भाग असा खूप असा इंटरेस्टिंग असा होणार आहे, त्यामुळे तो अजिबातच इथे चुकवू नका. आता इथे आपण खरं पाहत असतो की पार्थ आणि काव्य आणि जीवा आणि नंदिनी यांचा छान असा इथे परफॉर्मन्स होणार असतो. आता खरं तर यांच्या गाण्याचे इथे बोल असतात की दोघांच्याही वेगळ्या भाषा जिंकलो तरी संसार आवरून सावरून पसारा, हा मांडू नवीन डाव, असं म्हणजे तेच लग्नानंतर होईलच प्रेम, हे टायटल सॉन्गवर खरं तर या चौघांना देखील इथे छान असा डान्स इथे केलेला असतो. खरं तर इथे काव्याने इथे स्टेजवरती आणलेला असतो तो म्हणजे बोका. आता बोक्या बघितल्याबरोबर पार्थने लगेच तो हिसकावून तिच्याकडनं घेतलेला असतो. तोच त्याचबरोबर खरं दुसऱ्या बाजूला इथे काव्य आणि पार्थ देखील छान असं इथे परफॉर्मन्स करत असतात. म्हणजे काव्या इथे फार सुंदर अशी इथे दिसत असते बरं का. आता इथे खरं तर काव्याने आणि पार्थने देखील त्यांचा जो डार्लिंग रिक्षा असतो तो देखील इथे स्टेजवर आणलेला असतो. आता इकडे खरं तर पार्थने जो काव्याकडनं बोक्या घेतलेला असतो तो तिला वापस दिलेला असतो. खरं तर मग आता ह्या बाजूला खरं काव्या आणि पार्थच्या हातात असतो तो म्हणजे तो बोक्या, आणि दुसऱ्या बाजूला जीवा आणि नंदिनीच्या हातात असतो तो म्हणजे त्यांचा डार्लिंग रिक्षा. अशा प्रकारे त्यांचा डान्स परफॉर्मन्स इथे संपलेला असतो. या चौघांनी देखील छान असा इथे डान्स केलेला असतो. म्हणजेच या संगीत सोहळ्याला त्यांनी 4 चांद लावलेले असतात. आता खरं तरी ते माननी, विक्रम आणि धनंजय आणि शारदा सगळेजण त्यांच्याकडे फार कौतुकाने पाहत असतात. त्यांना फार इथे आनंद होत असतो. मात्र दुसऱ्या बाजूला इकडे रम्या त्यांच्याकडे इथे रागानेच पाहत आहात. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.